शिवाजी महाराजांप्रमाणे ध्वनीनी कावा करायला शिका. असं नाही की थेट दिल्लीवर हल्ला चढवला. महाराष्ट्रातनं निघाले आणि थेट दिल्लीत जाऊन म्हणाले अलगार. ते काय करायचे? त्यांना आपल्या सामर्थ्याची जाणीव होती, आपल्या मर्यादाही माहीत होत्या. म्हणून ते अशा पद्धतीने लढायचे की आपण ज्या गोष्टी ठरवत आहोत त्या आपण काय बनवून ठरवल्या पाहिजे आणि आणि आपल्या निर्णयाचा आधार नेमका काय असला पाहिजे? म्हणजे त्यासाठी कोणती मूलभूत गोष्ट अशी असायला हवी? उत्तम. सध्या मला जास्तीत जास्त जेवढं माहीत असू शकतं, त्याच्या आधारावर मी काहीतरी ठरवलं आहे. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मी अशा प्रकारे काहीही ठरवणार नाही, की जे मी ठरवलंय ते बदलताच येणार नाही. जर मला माझ्या अज्ञानाची आणि माझ्या मर्यादांची जाणीव असेल, तर मी असा कोणताही निर्णय घेणार नाही, जो अंतिम असेल. ज्याला बदलता येणार नाही, जो इरिव्हर्सिबल असेल. तर पहिली गोष्ट तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. निर्णय घेणं आवश्यक असतं जीवनात. तुम्ही कायम मुक्तीची प्रतीक्षा करत बसू शकत नाही, की ज्या दिवशी मला अंतिम ज्ञान प्राप्त होईल, त्याच दिवशी मी कोणताही निर्णय घेईन. आत्ता तर मी अज्ञानी आहे. मग मी आता निर्णय कसा घेऊ शकतो? तुम्ही असा तर्क देऊ शकत नाही. व्यावहारिक जीवन अशी मागणी करत असतं, की सतत छोटे-मोठे निर्णय घेतले जावेत. तर ते निर्णय घेताना आपल्याला हे पाहायचं आहे, की मी जो जास्तीत जास्त विवेक वापरू शकतो, जे सर्वोच्च मूल्य आणू शकतो, त्यांच्यासह निर्णय घेईन. आणि मग मी नम्रपणे म्हणीन, माझ्या सध्याच्या स्थितीनुसार आणि सध्याच्या ज्ञानानुसार मी यापेक्षा चांगला निर्णय घेऊ शकत नव्हतो. दुसरी गोष्ट, कारण मला माहिती आहे, की हा निर्णय एका तुलनात्मक अज्ञानाच्या स्थितीत घेतला गेला आहे. हं? म्हणूनच मी हा निर्णय थोडा हलका ठेवीन. मी हा निर्णय फक्त तात्कालिक ठेवीन. हा निर्णय आत्ता घेतलाय. याच्याशी मी काही अनंत काळाचा करार केलेला नाही. निर्णय अशा प्रकारचा ठेवीन, की आज घेऊन उद्या तो बदलताही येईल. नाहीतर ही तर मोठी विचित्र गोष्ट होईल ना, की मी एका बाजूला म्हणतोय मी अज्ञानी आहे आणि दुसऱ्या बाजूला मी असा एखादा निर्णय घेतोय जो दूरगामी आहे. अज्ञानी व्यक्ती दूरगामी निर्णय कसा घेऊ शकते? अज्ञानीने तर हे कळायला हवं, की त्याने निर्णय घेतला, तरी तो फक्त व्यावहारिक पातळीवर आज, उद्या, परवापुरता घ्यावा. परवाच्या पुढचा नको. कारण काय माहीत परवा तुम्हीच बदलून जाल. तुमचं अज्ञान दूर होईल. तुम्ही दुसरे व्यक्ती व्हाल आणि निर्णय तुम्ही घेतला आहे 8 महिन्यांचा किंवा आयुष्यभराचा. तुम्ही दुसरी व्यक्ती झाला आहात. तुमच्या जीवनात हळू ज्ञानाचा उदय होत आहे आणि तुम्हाला आढळेल, की तुम्ही स्वतःला अनेक प्रकारच्या करारांमध्ये, तडजोडींमध्ये बांधून घेतलंय. मग काय कराल सांगा? म्हणूनच सत्याचा साधक हलकं जीवन जगतो. तो खूप सारं ओझं घेऊन चालत नाही. तो खूप सारी बंधनं, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, ऑब्लिगेशन्स घेऊन चालत नाही. त्याला माहिती आहे, आज जे योग्य वाटतंय ते उद्या चुकीचं वाटू शकतं. आज जे चुकीचं वाटतंय ते उद्या योग्य असू शकतं. आज ज्या वाटा दिसत आहेत, त्या व्यतिरिक्त उद्या 5 नवीन वाटा फुटू शकतात. मग आज मी स्वतःला समर्पित कसं करू? स्वतःला एखाद्या वाटेवर सुपूर्त कसं करू? मला माहीत नाही उद्या माझ्यासाठी काय घेऊन येईल. मला माहीत नाही उद्या मी राहीन की नाही. जेव्हा मीच बदलू शकतो, तर मी असे निर्णय का घेऊ जे मला बदलण्यास प्रतिबंधित करतात? नाहीतर नंतर खूप पश्चात्ताप करावा लागतो. हं? अज्ञानात निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या साखळीने स्वतःलाच बांधून घेतले आणि उद्या जेव्हा गोष्ट अधिक चांगल्या प्रकारे समजली, आता मुक्त होऊ इच्छिता, पण जुना वायदा करून बसला आहात. बेशुद्धीत स्वतःला कडक साखळीने बांधून बसला आहात. आता कपाळमोक्ष करून घ्या.
ठीक आहे? आचार्यजी यात अजून एक गोष्ट विचारायची होती. जसं तुम्ही सांगत होता, की आपण जेव्हा असे निर्णय घेतो, तेव्हा पाहतो की एखादं पाऊल उचलताना एक अशी भीती किंवा असं काहीतरी वाटत असतं. तर भीती नेहमी अनेक प्रकारच्या गोष्टींबद्दल असते. तर आपण भीतीला नाकारून द्यावं की म्हणजे नेमकी भीतीबद्दल काय भूमिका असावी? नाही, भीती चांगली गोष्ट आहे. फक्त भीतीला हे विचारा, की तिला कुणाचं संरक्षण करायचं आहे? भीती सांगते, की काहीतरी आहे जे हरवू शकतं. काय हरवू शकतं? जर काही चांगली गोष्ट असेल जी हरवू शकते, तर भीती तुमची मित्र झाली. जर भीती एखाद्या व्यर्थ गोष्टीला सुरक्षित ठेवू इच्छित असेल, तर अशा भीतीला झटकून टाका, काढून टाका. भीती भीती काय असते? भीती हा एक विचार आहे, की काहीतरी नुकसान होईल. काहीतरी चांगलं आहे जे हरवेल. हं? काहीतरी वाईट आहे जे घडेल. हीच तर आहे ना भीती. तर भीतीचा नेहमी एक विषय असतो. भीतीचा विषय काय आहे? त्याबद्दल बोला. भीती मागे आहे. काय विषय आहे भीतीचा? एक भीती अशी असू शकते, की राम हरवून जातील. ही भीती शुभ आहे. इथे मी एका ठिकाणी भिंतीवर कोरलेलं पाहिलं होतं. "हे नाथ, हे माझ्या नाथा, मी तुम्हाला विसरू नये." असं लिहिलं होतं. पाहिलं तर या वाक्यातही भीती आहे. विसरण्याची भीती. पण ही भीती खूप शुभ भीती आहे. "हे नाथ, हे माझ्या नाथा, मी तुम्हाला विसरू नये." चांगली भीती आहे ना? तसंच संस्थेत आपण प्रार्थना करतो. "हे राम, मला माझ्यापासून वाचावं." इथेही पाहाल तर भीती आहे, पण चांगली भीती आहे. एक भीती ती असते, की "अरे, चोरीचा माल राखीशी बांधलाय. कुठे पोलिसांना खबर तर लागणार नाही ना?" भीती कोणाचं रक्षण करू इच्छिते? भीतीचा विषय काय आहे? याबद्दल स्पष्ट राहा. आणि जेव्हा आयुष्यात तुम्ही अशा गोष्टी ऐकता, तेव्हा त्यांच्या अंमलबजावणीच्या वेळीसुद्धा या सर्व गोष्टी अ, एकाच वेळी जसं तुम्ही सांगितलं, की सर्व गोष्टी एकाच वेळी तुमच्यासोबत येणार नाहीत. तर तुम्ही काही टप्प्याटप्प्याने पुढे जात असाल, तर जसं टप्प्यांमध्ये तर यामध्ये मूलभूत गोष्टी कोणत्या असतात, ज्या की आपल्याला आपल्याला एक प्रकारे सहाय्यक ठरतात, की हे पाऊल उचललं तर तुम्हाला सोपं पडेल. समजावून सांगा? जसं आम्ही तुमचे व्हिडिओ ऐकले किंवा काही तर त्यात अनेक पैलू आहेत. आत्म्याबद्दल आणि म्हणजे जीवनाचे जे षड्रिपू आहेत त्या सर्वांबद्दल अनेक पैलू आहेत. तर जेव्हा आम्ही व्यावहारिक क्षेत्रात जातो, मी कार्यक्षेत्रात गेलो माझ्या किंवा मग घरात बघितलं, तर अशा अनेक गोष्टी वाटतात, की ही गोष्ट ठीक नाहीये. तर या गोष्टींवर काम करायचंय. इतरांसोबत आणि स्वतःसोबतही. तर त्यात जर सर्वांमध्ये एकाच वेळी गेलो, तर आम्ही पूर्णपणे संपूनच जातो. मग कशासाठी त्यात ऊर्जा उरतच नाही. सर्वच संपून जातं. पण पण आम्ही एका छोट्याशा पावलापासून सुरुवात करू शकतो. एक-एक पाऊल पुढे जाऊ शकतो. ही गोष्टही लक्षात येते. तर ती गोष्ट कोणत्या दिशेला असायला हवी? म्हणजे कशावर असं लक्ष केंद्रित करू? आता लक्ष देऊ नाही का? तेच करायला सुरुवात करा, जे नीट करणं सर्वात सोपं असेल आणि तो निर्णय घेणं टाळा. जो निर्णय सर्वात जास्त महत्त्वाचा असेल. मी स्पष्ट नाही सांगितलं, पुन्हा सांगतो. नेमक्या त्या गोष्टी करायला सुरुवात करा,
ज्या गोष्टी तुमच्यासाठी सर्वात दूरच्या आहेत आणि दूरच्या म्हणजे समाजाच्या नाही. दूरच्या म्हणजे तुमच्या इतक्या जवळच्या नाहीत, की तुम्ही त्यांना बदललं तर तुमचा आंतरिक सांगाडाच उद्ध्वस्त होईल. त्यांना तुमच्यासाठी बदलणं सोपं पडेल. जसं म्हणतात ना, की पोळी कडेने तोडली जाते. सुरुवातीलाच मधून हात घातला तर हात भाजतो. तर जी पोळी तुमच्यासमोर ठेवली आहे गरम-गरम, तिचा कोपरा तोडतात. तर ज्या गोष्टी ठीक करायच्या आहेत, जिथे मोडतोड करायची आहे, जिथे नेती-नेती करायची आहे, त्या गोष्टींची करा ज्या सहजपणे करू शकता. सुरुवात तिथून करा. ठीक? पण जिथे नवीन निर्णय घेणार आहात, तिथे सर्वात जास्त सतर्क त्या निर्णयांमध्ये राहा, जे तुमच्यासाठी सर्वात जास्त आत्यंतिक होतील, जवळचे होतील, आत्मिक होतील. कारण त्याच निर्णयांना पुढे बदलणं कठीण होऊन जातं ना. तर बदलण्याची सुरुवात तिथून करा, जिथून बदलणं सोपं आहे. आणि रोखण्याची सुरुवात तिथून करा, जिथे बदलणं सोपं नसणार आहे. म्हणूनच तर रोखायचं आहे. कारण जर निर्णय घेतला तर बदलू शकणार नाही. आपण उलटं करतो. खास करून तरुण मुलं, की अध्यात्माच्या संपर्कात येतात आणि मी बोलतो त्यातनं ती 2-4 शब्द पकडतात. विरोध, विद्रोह, संघर्ष, क्रांती, ज्वालामुखी, भूकंप आणि ते सुरुवात करतात नेमकं तिथून जिथे त्यांच्या अहंकाराचं आणि मायेचं केंद्र आहे. आणि मग इतका जोराचा प्रतिघात येतो मायेचा, की त्यांना तो झेपत नाही. आणि मग हाय-हाय करत फिरत बसतात. म्हणतात "अरे, आचार्याने मारून टाकलं." तुम्हाला कोण म्हटलं होतं, की एका झटक्यात तुम्ही जाऊन मायेच्या किल्ल्यात तिला आव्हान द्या? तुम्हाला तिच्या ताकदीचा अंदाज नाही. तुम्ही इतके मोठे शूर असता, तर तुम्ही आजवर हरत का राहिला असता? आयुष्यावर हरत आला आहात. आता आचार्यजींकडून 2 गोष्टी ऐकून थेट मायेच्या किल्ल्यात शिरलात आणि तिथे जाऊन तिला आव्हान देताय. ती पलटून असं मारते, की मग आयुष्यभर हाय-हाय करत फिरावं लागतं. ज्यांना युद्ध जिंकायचं असतं, जे विजय आणि संघर्षाबद्दल गंभीर असतात, ते खूप विचारपूर्वक आपल्या आघाड्यांची निवड करतात. हो ना? जी सर्वात जबरदस्त आघाडी असते, ती ते सहजपणे किंवा प्रतिकूल काळात उघडतच नाहीत. ते म्हणतात, "ही आघाडी मला जिंकायचीच आहे." ते म्हणतात, "ही आघाडी मला जिंकायचीच आहे, कारण मी जिंकण्याबाबत अत्यंत गंभीर आहे. म्हणूनच मी ही आघाडी योग्य वेळीच उघडीन." हिटलरच्या पराभवाचं मोठं कारण काय होतं? चुकीच्या वेळी चुकीची आघाडी उघडली. रशियाशी भिडण्याची काही विशेष गरज नव्हती. तिथे जाऊन डोकं मारलं, पराभव झाला. जपान्यांनी जाऊन अमेरिकेशी आघाडी उघडली. पर्ल हार्बर उडवलं. तुम्ही पर्ल हार्बर उडवलं, तर हिरोशिमा, नागासाकी मिळणारच. लक्षात येतंय का? शिवाजी महाराजांप्रमाणे ध्वनीनी कावा करायला शिका. असं नाही की थेट दिल्लीवर हल्ला चढवला. महाराष्ट्रातनं निघाले आणि थेट दिल्लीत जाऊन म्हणाले एल्गार. ते काय करायचे? त्यांना आपल्या सामर्थ्याची जाणीव होती. आपल्या मर्यादाही माहीत होत्या. म्हणून ते अशा पद्धतीने लढायचे, की विजय मिळू शकेल.
ठीक आहे?